हाय, मी शीतल पाटील, हेल्थ कोच इन वी आर मोर सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड. आज 28 मे मेन्स्ट्रल हायजीन डे. आपण इंटिमेट हेल्थकडे लक्ष देतो का हो? आज आपल्या भारत देशामध्ये एका महिन्याला दर महिन्याला 48 करोड महिलांना मासिक धर्म येतो. त्यातल्या कितीतरी हजार महिला गर्भपिशवीच्या कॅन्सरमुळे मरण पावतात. कितीतरी हजार महिलांना गर्भपिशवीमध्ये इन्फेक्शन होतं. कितीतरी महिला अशा आहेत ज्यांना PCOD, PCOS, PMOS किंवा PCOS असे बरेचसे त्रास आहेत. म्हणजे आपण इंटिमेट हेल्थकडे अजिबात लक्ष देत नाही. त्याच्यामुळे हे आजार खूप वाढत चालले आहेत आणि ह्याच्यावर कुठंही बोललं जात नाही, कुठंही अवेअर केलं जात नाही की हे का होतं, याच्यासाठी काय केलं पाहिजे. कुठेही बोललं जात नाही याच्यावर. याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे, कशी काळजी घेतली पाहिजे स्वतःची. तर स्वतः आधी आहाराकडे लक्ष दिलं पाहिजे. आधी आहार आपला चांगला ठेवला पाहिजे. आहारामध्ये वेगवेगळ्या भाज्या, वेगवेगळे फ्रूट्स इन्व्हॉल्व केले पाहिजेत. सगळ्यात जास्त पाणी पिलं पाहिजे. नंतर आहार झाला, त्याच्यानंतर आपली लाईफस्टाईल हेल्दी ठेवली पाहिजे. थोडासा एक्सरसाइज आपल्या लाईफमध्ये इन्व्हॉल्व केला पाहिजे. थोडंसं फ्रेश एअरमध्ये चालणं इन्व्हॉल्व केलं पाहिजे. त्याच्यानंतर आज कितीतरी महिला अशा आहेत की ज्या पर्पल कलरचे जे सॅनिटरी नॅपकिन्स असतात त्या वापरतात. पण त्याचं एवढं हायजीन ठेवलं जातं का हो? किती महिला ते नॅपकिन्स डेटॉलच्या पाण्यात धुतात, डेटॉलमध्ये धुवून त्या कडक उन्हात वाळवतात. कडक उन्हात वाळवलं जात नाही. लाजेने ते वाळत घालतात, पण त्याच्यावर खूप सारे कपडे घालतात आणि ते पूर्ण कडक उन्हात वाळत नाही आणि त्याच्यावरचे बॅक्टेरिया किल होत नाही. परत तो तसाच ओपन स्पेसमध्ये असतो, कपाट ठेवायचा आणि परत नेक्स्ट पिरियडला तो तसाच वापरायचा. म्हणजे तो परत हवेच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो, त्याच्यावर जंतुसंसर्ग होतो. ह्याच्यामुळे सुद्धा कितीतरी महिलांना गर्भपिशवीमध्ये इन्फेक्शन आहे. त्याच्यानंतर आपण काय वापरतो, म्हणजे मी सुद्धा वापरले जे बाजारात मिळतं ते प्लॅस्टिक सॅनिटरी पॅड. जोपर्यंत माझ्यात अवेअरनेस नव्हता तोपर्यंत मी सुद्धा तेच वापरत होते. पण जेव्हा माझ्यात अवेअरनेस आला, जेव्हा मला कळालं की त्याचे धोके काय आहेत, तेव्हापासून मी कॉटन पॅड वापरायला लागले. सो प्लॅस्टिक हे सगळ्यात महत्त्वाचं की कॅन्सरला निमंत्रण देतं. आपण आजकाल बघतो किती अवेअरनेस चालू आहे प्लास्टिकच्या बाबतीत, की प्लास्टिकच्या बॉटलमधनं पाणी प्यायचं नाही. इव्हन आपण टिफिनसुद्धा प्लास्टिकचा वापरत नाही. मग टिफिन बॉटल्स वापरत नाही, मग आपल्या एवढ्या सेन्सिटिव्ह भागासाठी आपण प्लास्टिक कसं काय वापरतो? प्लास्टिकचे पॅड वापरतो. सो प्रत्येकाने स्वतःला अवेअर केलं पाहिजे की प्लास्टिकचं पॅड वापरल्यामुळे रॅशेस होतात, नंतर खाज होते, पुरळ येतात, ओलावा जाणवतो, इन्फेक्शन होतात. सो ते पॅड न वापरता आपण 100% कॉटन पॅड किंवा बायोडिग्रेबल जे जेव्हा आपण ओपन करू तेव्हाच ते हवेच्या कॉन्टॅक्टमध्ये येईल, पूर्ण हायजीन असेल त्याच्यामध्ये, असा पॅड अवेलेबल आहे का? तर आहे. ते म्हणजे आमच्या VR मोरचं हे प्रोविन्स पॅड. हे मी तुम्हाला दाखवते. हा पूर्ण पॅक पीस येतो, याच्यामध्ये 8 पीस असतात आणि असा पूर्ण पॅक येतो. जेव्हा याच्यामध्ये हा कोणताही वासाचा ग्लू नाही आहे, जो आपण डिंक असतो साधा डिंक तो वापरलेला आहे. कोणताही स्मेल नाही आहे याला, कुठलेही परफ्युम्स वापरलेले नाहीत, कोणतेही केमिकल्स वापरलेले नाही आहेत. हा पूर्ण साधा येतो, पूर्ण साधा ग्लूनी बनवलेला आहे. हा पूर्ण असा पॅक पीस आहे. मी एक ओपन केलेला पीस दाखवेन तुम्हाला. हा असा पूर्ण ओपन होतो. हा पूर्ण त्याच्यावर रॅप केलेला असतो, ग्लूनी चिटकवलेला, डिंकानी चिटकवलेला. आणि त्याच्यानंतर हा पूर्ण कॉटन पीस येतो. ह्याच्यामध्ये सुद्धा ग्रॅफिन अनायन स्ट्रीप आहे, जी अँटीबॅक्टेरियल, अँटी कॅन्सर आहे, ज्याच्यामध्ये जंतू संसर्ग अजिबात होत नाही. आणि जेव्हा आपण हे ओपन करेल तेव्हाच, म्हणजे जेव्हा वापरायचं आहे तेव्हाच ते हवेच्या कॉन्टॅक्टमध्ये येईल. त्यामुळे कुठलाही जंतुसंसर्ग होणार नाही. आणि आपल्या कॉटन असल्यामुळे पूर्ण सॉफ्ट आहे. हे लेंथ ही रेग्युलरपेक्षा मोठी आहे. ग्रॅफिन अनायन स्ट्रीप असल्यामुळं सर्व आपल्या ऑर्गन्सना ऑक्सिजन प्रोव्हाइड होईल. जेव्हा ह्याच्यावर ब्लड येईल तेव्हा त्याच्यामध्ये जंतू तयार होणार नाही, त्याच्यामुळं वासही येणार नाही. सो सगळ्या महिलांनी आज ठरवलं पाहिजे की येस, आजपासून मी हेच पॅड वापरीन, की जे माझ्या हेल्थसाठी खूप चांगलं आहे. आपण साड्यांवर खर्च करतो, पार्लरमध्ये खर्च करतो, करा, पण आपल्या हेल्थवर सुद्धा खर्च केला पाहिजे. आणि तो आत्ताच्या ह्याच्यासाठी गरजेचा आहे, कारण प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर असं म्हटलं जातं. सो आधी आपण काळजी घेतली पाहिजे, मग आपण कुठलाही आजार आपल्याला होऊ शकत नाही. थँक्यू सो मच.